मन मंदिरा गजर भक्तीचा. काय घरामध्ये नवरा बायको असतात, मग पती म्हणतो, मुलं बाळ असतात 2-4. बाळू म्हणतोय भजी कर. बाळूचं नाव कशाला घेता? तुम्हालाच खावीशी वाटतायत सांगा ना. नाही नाही, त्याच्या आडून तुमचं नाव कोणी आहे की, कोणी आहे की. ती म्हणाली तुम्ही जरी मगासपासून बघते मी, बाळू अजून घरात आला नाही. त्याने केव्हा सांगितलं? तेव्हा कोण नार भज्याला बोलली आहे? कोण नार भज्याला बोलली आहे हे मला माहिती आहे, करून घालते, काळजी करू नका. कोणी आहे की. मोठी मजा आहे त्या गवळणीमध्ये. मी कधी गवळण घेतली नव्हती पुण्यात. काल्याचे अभंग घेत होतो, बरेच वर्ष झाली. चला म्हटलं आज काय सांगावं. मग मला वाटलं अरे म्हटलं अमृतानुभव सांगितलाय, सांग नाही ना कोणी एकी बोलली नारी. काय त्यांना वाटत असेल आम्ही येतो, तुम्ही येत नाही, भुल्ल्या म्हणून आल्या. आणि भुल्ल्या म्हणून आल्या ह्या इकडच्या नाही, या सुद्धा आल्याच आहेत. हे सुद्धा आले नाही. व्यावहारिक विश्वामध्ये आले आणि आली, मोहम्मद अली नाही. व्यावहारिक विश्वामध्ये आली आली आले, आणि आध्यात्मिक विश्वामध्ये सगळ्याच आली, सगळ्याच प्रकृती. मग सगळ्या ज्या नारी भुलल्या, बरं का, नारी भुलते, पुरुष भुलण्याचा प्रश्नच नाही. त्याच्या भुलीतूनच ती निर्माण झाली नाही का. त्याच्या भुलीतून ती निर्माण झाली. त्याला असं वाटलं मी मला बघावं. भुली पडली, भुली पडली ती निर्माण झाली. हो म्हणे मजसिम्या अलिंगावे, मजसिम्या नियोगावे, मजसिम्या बोलावे, मजसिम्या मजसिम्या अलिंगावे, मजसिम्या नियोगावे, मजसिम्या बोलावे. हे त्याला वाटलं, तो त्याच्यावर भुलला आणि प्रकृती प्रगट झाली. नव्हे, प्रकृती प्रगट झाली नाही, प्रकृतीच्या रूपाने त्यानेच अंग धरलं नाही का. सज्जन पुरुष आपल्या बायकोचं कायम संरक्षण करत असतात. माफ करा मला. काय करतात? आपल्या बायकोचं संरक्षण करतात. बरोबर आहे ना, करायला पाहिजे ना. व्यवहार सांगू का, तिने तुमच्याकरता आई सोडली, बाप सोडली, आडनाव सोडलं, नाव बदललं, बरोबर आहे ना. मग तो काय करतो? तिचा सांभाळ करतो, बरोबर आहे ना. तसे ही प्रकृती तो सांभाळ करतो. कारण का, आता मी तिच्यातून मूल रूपाने प्रगट होणार आहे. तिच्यातून मूल रूपाने प्रगट होणार आहे. आणि मूल प्रगट झाल्यानंतर त्याला कळतं हे माझं मूल आहे, मूल तत्व आहे. तिला कळतं हे आपलं मूल तत्व आहे. आणि म्हणून दोघांचं त्या बाळावर अत्यंत प्रेम असतं. आणि म्हणून त्या बाळाला विचारतात दोघंही, बाळू तुला कोण जास्ती आवडतो, पप्पा का मम्मी? काय मग ते पोरग मोठं हुशार असतं, पहिल्यांदा गप्प बसतं. आणि आई तिकडे गेली की पप्पा. त्या काय रे काय म्हणतात, काय नाही मम्मी. तसं काय आवडलं तुम्हाला अमृतानुभवातला? देव आवडला का देवी आवडली? काय सांगतोय मी तुम्हाला. काय आवडलं? देव म्हणावा, हो देव. पुन्हा काय रे, माझ्याशिवाय ना देवी. काय रे आवडला? पिता. काय रे आवडलं? आई. हे दोन्हीची एक रूपता म्हणजे विश्व. ते बद्ध कसा असेल नाही का. ज्या बाळाकडे बघून आनंद निर्माण होतो ते बद्ध कसा असेल. त्या बाळाकडे निर्माण झाल्यानंतर त्या बाळाकडे बघून पित्याला आपलं अस्तित्व जाणवतं, आईला आपलं अस्तित्व जाणवतं. मग म्हणते गाल माझ्यासारखा आहे, जाऊ दे
तुझे गाल फुगरे आहेत, जरा बाळसाहेब म्हणून तुझ्यासारखे दिसते, पुढे बघ माझ्यासारखंच होणार आहे. दोघेही आनंद भोगत असतात. फुगरं म्हटलं तरी बिघडत नाही, काटकुळं म्हटलं तरी बिघडत नाही, कारण दोनाच्या एकरूपतेचं ते अस्तित्व आहे. प्रतीक म्हणत नाही मी शब्द अगदी तोलून मापून वापरतो. प्रतीक म्हणत नाही, अस्तित्व आहे. तसं विश्व हे प्रभूचं व्यक्त अस्तित्व आहे. म्हणून विभाती यस्य भासा सर्वविदम हायसा आणि श्रुती काय वायसाडे करू देती जगासकी वस्तू प्रभा कोणी एकी भुलली नारी. काय त्या नारीने जेव्हा नारायणाचं सगळं कौतुक बघितलं, नवीन लग्न झालेलं श्रीमंत राजा बरं का, हो सगळं गावच्या गाव त्याचं. मग तो म्हणाला चल एक दिवस तुला राज्यातून फिरून आणतो. पहिल्यांदा आणलं ते एका वाड्यात आणले, राजवाड्यात आणले. मग जेव्हा ते घोडागाडीतून बसून निघाले, हे आपलं हे आपलं हे आपलं, जिकडे जातील ते सरकार मायबाप सरकार मायबाप. जुन्या काळात बघा तुम्ही, सरकार मायबाप मायबाप. मग तिला कळलं, ते म्हणले काय भानगड. अगं म्हणले माझ्या शेजारी बसतेस म्हणून. अर्थ नाही कळला का, की प्रकृतीचं अस्तित्व पुरुषाच्या शेजारानीच आहे. माझ्या शेजारी बसतेस म्हणून. ती म्हणली मी कुठे नाही म्हणले, पण पूर्वी बसताना एवढी शोभा होती का? पूर्वी तुम्ही एकट्या बसत होता तेव्हा एवढी, आता माझ्यामुळे कशी शोभा आली? मी म्हणतोच आहे, मी कुठे म्हटलं. शेवटी परमात्म्याची प्रकृती ही शोभा आहे. दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही, आणि दृश्येवण काही द्रष्टत्व असे. सांगदेव 65. दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही, आणि दृश्येवण काही द्रष्टत्व असे. दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही. दृश्यच नाही तर दृष्टी कोणाला बघेल? दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊन असे काही, आणि जे दिसतंय ते दिसतंय ते दिसत नाही, दिसतंय ज्याच्याने दिसतंय तो दिसतोय. दृष्टी विण काही दृश्यत्व असे. द्रष्ट्याशिवाय दृश्यत्व नाही, आणि जे दृश्य दिसतंय ते द्रष्ट्याचंच स्वरूप आहे. दृश्य विण काही द्रष्टत्व असे. तसं प्रकृतीच्या रूपाने पुरुषच प्रकट होत आहे, आणि पुरुषाचं अस्तित्व प्रकृतीतून व्यक्त होत आहे. भाषा नीट आहे बरं का, नीट आहे का? हां काय म्हणून आमचे महाराज फार गोड बोलायचे सोप्या भाषेत. जीवाचं असणं हेच प्रभूचं दिसणं, आणि प्रभूचं असणं हेच दिवाचं दिसणं. काय भाषा बघा. जीवाचं असणं हेच प्रभूचं दिसणं, आणि जीवाचं दिसणं हेच प्रभूचं असणं. जीवाचं अस्तित्व किंवा देवाचं अस्तित्व जीवातून प्रगट होतं, आणि देव आहे हे जीवाच्या अस्तित्वामुळे कळतं, नाही का? एकमेकातून प्रगट होतात, आणि शेवटी दोन्ही एकरूप आहेत. म्हणून कोणी एकी भुलली नाही. हे कळल्यानंतर जर भुलली नाही, संपलं, नाही का? कोणी एकी. युगायुगातून एखादी नारी भुलते. कृष्ण सख्याचं दर्शन घडण्याकरता महाराज म्हणाले, अहो किती वर्ष तपश्चर्या केली, याची भेटी लागे वृत्ते उपवास, याची भेटी लागे वृत्ते उपवास, याची भेटी लागे व्रत उपवास, याची भेटी लागे व्रत उपवास. सेविली गंगेची तटाके उदास, सेविली गंगेची तटाके उदास. सेविली गंगेची तटाके उदास, सेविली
गंगेची तटाके उदास त्याची या सुकृतासी त्याची या सुकृतासी आले नेणो घोष हो ऐशा गोपिका आनंद भरिता ऐशा गोपिका आनंद भरिता हो याचे भेटी लागे वृत्ती उपवास सेविली गंगेची तटाके उदास या भेटावा म्हणून जन्म जन्मांतरी बहु केले सायास काय म्हणतात जन्म जन्मांतरी बहु केले सायास याची भेटी लागे वृत्ती उपवास सेविली गंगेची तटाके उदास त्याची आ सुकृतासी आजी आले नेणो घोष हो त्या सुकृताला घोष आले काय शब्द आहेत नाही द्राक्षाचे घोष तुम्हाला माहिती आहेत बरोबर आहे ना केळाचे घोष माहिती आहेत इथे संतांची भेट झाली आणि प्रभूची प्रेम मिळालं मग आपल्या सुकृताला तुझा घोष आले असे लगटलेले असतात सुकृताला घोष काय शब्द सुकृताला घोष लागतात तेव्हा कीर्तनातून घोष होतो काय म्हटलं मी जेव्हा सुकृताला घोष लागतात तेव्हा कीर्तनातून घोष घोष आनंदाचा घोष म्हणून लक्षात ठेवा काहीतरी तुमचं माझं सुकृत असलं पाहिजे म्हणूनच कोणी एकी भुलली नारी कोणी एक लक्षात ठेवा आवर्जून भुलणं निराळं आणि सहज स्वभावता बोलणं निराळं प्रेमाचं नाटक करणं निराळं आणि सहज स्वभावता प्रेमातले ओढलं जाणं निराळं ओढलं जातं तेच प्रेम असतं नाही का सहज अर्थच तो आहे जे सहज स्वभावता घडतं ते प्रेम प्रेम ही सहज क्रिया आहे पण अलौकिक आहे तशा जीवनामधल्या प्रत्येक क्रिया ही सहज आहे भूक लागण्याकरता काही खटपट नाही सहज भूक लागते तहान लागण्याकरता काही खटपट नाही सहज लागते बरं का आणि सहज लागलेली भूक चांगली असते पचन करण्याकरता काही करावं लागत नाही पण होत नाही तेव्हा करावं लागतं पचन करण्याकरता काही करावं लागतं का नाही पण होत नसेल तेव्हा करा कारण ही सहज कृती आहे का सहज क्रिया आहे तर प्रभूच जीवावर सहजतेने प्रेम करत आहे अलौकिक प्रेम आणि म्हणून कोणी एक अशी कोणीतरी नारी भुलली इतकी भुलली की तिला प्रपंच दिसत नव्हता प्रपंचातून प्रभू दिसू लागला आणि म्हणून ती म्हणाली कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी काय गंमत आहे मथुरेला निघाली बाजारला आणि ते नवनीत काढलेलं गोरस शब्दाचा अर्थ गाईच्या ह्याचा संपूर्ण रस त्या नवनीतामध्ये असतो गोड शब्द आहे नाही का नवनीत म्हणजे जे तत्व नित्य नाविन्याने प्रगट होतं ते नवनीत जीवनामध्ये नवनीत आहे सगळं म्हणून जगण्यातला आनंद आहे ज्या दिवशी नवनीत संपेल म्हणून तुम्हाला देव नवनीत देतो आणि नवनीताची चोरी करतो अरे का कोणी एकी भुलली नारी निघाली मथुरेच्या बाजारला जाता जाता देवाच्या दरवाजावरून वाटचाल मुद्दाम वाकड्या करून जायच्या दरवाजावर उभं राहायच्या आतमध्ये डोकायच्या तसं आपल्या इंद्रियांच्या द्वारातून आतमध्ये डोकावून बघावं तो दिसतोय का काही काही वेळेला एखादी गोपी अर्धा तास उभे राहायची दिसत नाही म्हणून तसं हीच तपश्चर्या कोणी योगी 1000 वर्ष तपश्चर्या करतायत दारात उघडे आहेत नुसता दिसला निघाले मग आता त्याला बघितला काय घडलं डोळ्यांनी बघितला मनात साठवला आणि वाणीतून न कळत तोच प्रगट झाला असंच असतं नाही का डोळे आतमध्ये घेत असतात मन आवडी निवडीचं बघत असतं आणि मनाशी तो संकल्प एकरूप झाला की वाणीतून ते बाहेर पडतं
साध्या विषयात सांगू, एखादी वस्तू बघता ती डोळ्यातून आतमध्ये जाते, बरोबर आहे ना? रस्त्याने चाललाय, एखाद्या बाईनी साडी बघितली, ते अशी अडकवलेल्या असतात ते शोकेसमध्ये, हां, किंवा पुरुषांनी सूट म्हणा, किंवा काही खाण्याच्या वस्तू बघा, अशा त्या शोकेसेस तेवढ्या करतात असतात की तुमच्या डोळ्यातून आतमध्ये शिरावं म्हणून. शोकेसेस का नाही मला सांगा, तिथला माल इथे बांधून ठेवायचं काही कारण आहे का? आणि ते अशा सगळ्या एवढ्या मोठ्या कासा आणि ते जिवंत पुतळे केलेले, त्यांना ती साडी नेसवायची, त्याला तो कपडे घालायचे, मग तिला वाटतं आता ते पुतळा जवळजवळ 7-8 फुटाचा उंच असतो, तिला वाटतं काय दिसते, अरे काय दिसते काय ते ते तिकडे दिसतंय बरोबर, पण एक सांगू का, तुला काय दिसतंय ते कळतंय, ज्याच्यावर घातलंय त्याला कळत नाही, म्हणून तो पुतळा आहे. तसं तुम्हाला प्रभूने तुमच्यावर काय घातलं हे कळत नसेल तर पुतळे आहात. आणि काय कळलं तर चैतन्याचा आविष्कार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी, अशा दुडीवर दुडी ठेवलेल्या आहेत बरं का. हो, दुधाच्या म्हणा, दह्याची म्हणा, हंडे चावलेले. तुम्हाला माहिती आहे का, काय सांगू, कसं सांग तुम्हाला. आता तांब्या उचलायचे सुद्धा जड जाते. कशाचा दुडीवर दुडीन दुडीवर दुडीन दुडीवर दुडी. हा आत्ताची मनगटातली इतकी ताकद आहे की बेसिनचा कॉक सोडायला दुसरं कोणीतरी लागतं. दुडीवर दुडी, एवढा हंडा, त्याच्यावर 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 एक लहान असा चंबू, आणि मग ती अशी. मस्तपैकी ती चालते. आणि कसं आहे माहिती आहे का, हे असं चालू आहे. दुसरी शेजारी तशीच आहे. काय ग, नवऱ्याचं काल भांडण झालं होतं, आज कसं काय, कुठे जातो मी आला. पहिल्यांदा नाटक केलं, कुठे जातो, कळलं का. सासूचं कसं काय, गेलीये तीर्थयात्रेला नैमिषारण्यात. बरं झालं. पण एक लक्षात ठेवा, इतक्या गप्पा चालल्यात पण तिचं चित्त बरोबर आहे, एकही पडत नाही. तसं संसारामध्ये किती उतरंडी डोक्यावर असू दे, पण प्रभू माझं मन तुझ्या चरणी लीन हो. हा, दुडीवर दुडी दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी. हा, अशा ह्या गुजरी चालल्या होत्या दुडीवर दुडी ठेवून. आणि म्हणतायत मोकळी. नाही कळलं, संत कुणाला म्हणावं, हे सगळे संसार धरून बसले आणि ते पडतच. मला कष्ट ते पडतच. माणसं म्हणतात काय करावं, पोरं, अहो पोरं बाळाने तुम्हाला धरलं नाही, तुम्ही त्यांना धरताय. एक मनुष्य असंच तो म्हणला, काय करावा, संसारातून बाहेर सुटत नाही, मला बाहेर पडता येत नाही, असं त्यांनी सांगितलं. अवघड आहे, पोरं बाळ नातवंड अमकं तमकं बायको पोरं सगळं चाललं होतं. मग तो असा येताना बघितला त्या महाराजांनी, गुरुनी त्याच्या. त्यांनी काय केलं, त्या खांबाला अशी मिठी मारून बसली, अशा पाय लावले ना, अशी मिठी मारून बसली. ते म्हणले, महाराज काय चाललंय, काय चाललंय, काय म्हणले. त्या खांबाने मला धरून ठेवलंय, खांबाने मला धरून ठेवले. काय म्हणले महाराज, हो काय आम्ही तुम्हाला शिकवावं का, अहो खांब कशाला तुम्हाला धरतोय, तुम्ही त्याला धरलाय, असं होय, सुटलं बघ म्हणले. तसं मी तुला तेच सांगतोय, संसार तुला धरत नाही, तू संसाराला धरलायस. संसार तुला सोडणार नाही, तू संसाराला सोड. आणि इथे संसार सोडण्याकरता काही खटपट करायला नको, मोकळी चाल, लक्ष त्याच्यावर ठेव.
लक्ष घागरीवर आहे तसं लक्ष प्रभूवर ठेव. लक्ष लावून अंतरी चाले मोकळी गुजरी. लक्ष अंतरामध्ये लागलंय आणि मोकळी, काही भार नाही, काही नाही, मस्तपैकी चाललंय. घरी गेल्यानंतर नवऱ्याला माहितीच असतं, तो उभाच होता, तिच्या डोक्यावरचा घागरी उतरायला. सासू येणार नाही, नणंद येणार नाही. मग तो आला की वरची घेतली, खाली वाकली, ते घेतलं, ते ठेवलं. कळलं का? तसं जीवनामध्ये कोणीही तुमचा भार उचलणार आहे. जो तुमचा मालक आहे परमात्मा, तोच घागरी शेवटी उतरवेल. एवढं कळलं की जीवनाचं काम भागलं. मग उगीच म्हणत होत्या क्या, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. ह्या मथुरेच्या म्हणजे अतिशाण्या. ज्ञान काय, ब्रह्म काय, माया काय, आत्मा काय, अजातवाद काय, आरंभवाद काय, परिणामवाद काय. कधी हसणार नाही, कधी काय नाही, गंभीर. कारण अध्यात्माचे वर्ग चालू आहेत. अध्यात्म काय वर्गातला विषय आहे का? जिथे कोणताच वर्ग नाही असा सर्वाच्या पलीकडचा वर्ग ते अध्यात्म आहे. नीट लक्षात ठेवा. मोकळी, ज्ञानाचं अधिष्ठान प्राप्त, ते ज्ञान पैगा बरवे. ते बरोबर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, प्रेम प्रतिती प्रकट झाल्यानंतर सगळी मोकळी झाली, मोकळी झाली, मोकळी झाली. एक गंमत सांगू का? माझा आणि तुमचा अनुभव. कीर्तनाला येताना अनेक विचार असतात. माझा अनुभव सुद्धा असा आहे शारीरिक. तसं काही इतकं डोकं दुखत नाही, पण काहीतरी दुखतं, काहीतरी होतं. आणि डोकं दुखायला मी गोळीबिळी घेत नाही. एकदा विणा हातात घेतला की नाही, घरी जाई तोपर्यंत कीर्तन होय, पण डोकं वेकं उतरलेलं असतं. का काय गोळी आहे? तुम्ही सुद्धा येताना कसे तरी भांडून आलेला असता, नाही तर काहीतरी बारा भानगडी असतात कामाच्या म्हणा. म्हणजे अगदीच भांडण शब्दातलं असं नाही आहे. जी गोष्ट करावी लागत नाही ती करायला लागते ना, आम्ही भांडण. भांडण म्हणजे काय? अगदी हाणामारी नाही. काय हो, पुरुष निघाले, काय आज शेवटचा दिवस का, धन्य आजी दिन. तुमचं कसं काय? आज काला आहे. मला यायला जमणार नाही, पण बाबा महाराजांना नमस्कार सांग, नमस्कार सांग बाबा. जा लवकर, जा लवकर. कळलं का? अवघड आहे. तव तव हसती मथुरेच्या गे. मग बायको खाली उतरली कीर्तनाला, प्रवचनाला. शेजारचे माधवराव आले. काय गोविंदराव, गच्चीत उभ्या आहात? काय करायचं म्हणले. आमच्या घरामध्ये प्रत्यक्ष साधू संतांचा अवतार आहे. तव तव हसती मथुरेच्या गे. कळलं का? म्हणून जे तुमच्या येण्यावर टीका टिप्पणी करत असतील, वाईट वाटायचं नाही. हे मथुरेतले आहेत. कृष्ण कळण्याकरता गोकुळवासी व्हावं लागतं. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 म्हणून मग असे सांगितलं की डोळ्यांनी बघितलं की ते आतमध्ये जातं. डोळे एवढ्या करतायत. बघा तुम्ही, एखादी खाण्याची वस्तू असू दे, साडी असू दे, आत्ताच सांगितलं ना, बघितलं की आतमध्ये गेलं. मग ती बाई सुद्धा किंवा अशी जाताना रस्त्याने पुढे जाते, बघते, अशी अशी चालते. पुढचा गाडीवाला, हा माराल ना, जरा पुढे बघा की. तिचं चुकलं नाही. देखीला डोळा बाई सलामणी. काय देखीला डोळा बाई सलामणी. मग तेच आता गणपती आले तस हीच साडी घेणार. साडी देखीला डोळा बाई सलामणी, तोची वदनी लाल रंगाची.
पिवळ्या रंगात जशी असेल तशी. मग बरोबर आल्याबरोबर मालक भेटल्याबरोबर गणपती आलेत. काय हे बघा, तुम्हाला येत नसेल तर माझ्याकडून एवढं तरी शिकवून घ्या. हे बघा, 2 वर्ष तुम्ही कृष्णचरित्र ऐकलं ना, मग थोडं तरी जाता जाता सांगायला पाहिजे की नाही. काय कृष्णचरित्र सुद्धा रंगली, फार अप्रतिम. 2 वर्ष कंटिन्युअस, म्हणजे जवळजवळ 60 कार्यक्रम कृष्णचरित्रावर झाले. काय काय रंग आहे ते, खरंच रंग आहे. तो श्रीरंग असल्या कारणाने सगळा रंग आहे. आणि तोच अमृतानुभव तुमच्या रूपाने सांगितला, त्याच्याकरताच सांगितला. आता हे एकदम गोरस अमृतानुभव, म्हणजे घुसळायचा भाग नाही, घुसळून संपून हातामध्ये लोणाचा गोळा येतो, तो अमृतानुभव. हे बघा, अमृतानुभव हातात आल्यानंतर ज्ञानेश्वरीची ओवी सांगू. नवनीत आलिया हाता, आता रीते ताक कोण घुसळी. नवनीत हातात आल्यानंतर उगीच घुसळत बसायचं. तसं वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबा तुकोबाचा अमृतानुभव कळल्यानंतर आता उगीच आत्मज्ञान ब्रह्मज्ञान घुसळत बसू नका. तुकाराम महाराज ठासून म्हणाले, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देवा ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नवनीत खाल्लं, आता दिसू ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती नको. नको का आहे म्हणून नको. एक अभंग आहे, आत्मस्थितीमध्ये नको हा विचार. म्हणजे काय. तुकाराम महाराजांना एक विद्वान भेटले. काय म्हणले महाराज, तुमच्यासारखीने असं लिहिलं तर बाकी काय म्हणतील. आत्मस्थिती नको म्हणजे सगळे मागचे मूर्ख होते काय. ते म्हणले, मी असं म्हटलं का. आत्मस्थिती नको शब्दाचा अर्थ, अहो तुम्ही लग्नाच्या पंक्तीत गेला कधी, गेला की नाही. अरे हो म्हणा की नाही. यांना वाटलं काय आमच्यावर इथे कुणाला, सगळे घाबरू घाबरू. किती कठीण आहे. म्हणजे गेला आता का नाही हे सुद्धा मला फोर्समध्ये विचारावं लागतं. तेव्हा मग तुम्ही बघितले नाही तोंड कशी, जणू काही मी तुम्हाला अगदी संकटात टाकतोय, असं काही नाही संकट. काय मग सुरुवात होते पहिलं वाढ. पहिला वरण भात वगैरे जे काही भाज्या बिज्या असतील त्या सगळ्या. आता काही नाही, ते प्लेट घ्यायचं आणि दारोदारी फिरायचं. प्रत्येक काउंटरवरून. हा माझा काउंटर अटॅक आहे. विठ्ठला 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 तिथे हा दृष्टांत बसणार नाही. अशी चांगली पुणेकरी जेवण, पाट बसायला टेकायला, ताटाला पाट, रांगोळी घातलेली, हे 3-3.5 फुटाचं केळीचं पान, पोट गरगरीत. डायटिंगचं युग न चालू झालेलं. काय खावं मस्त. मग चटणी काय, कोशिंबीर काय, रायती काय, आहा हा हा, लोणची काय, मिरचीचं लोणचं, कैरीचं लोणचं, आवळ्याचं लोणचं. काय एक लोणचं म्हणून सांगू तुम्हाला. काय हा रायती काय, आहा, भोपळ्याचं रायतं काय, काकडीचं रायतं काय, ओ हो बटाट्याची रायती काय, हो अशी सगळी रायती भरलेली. मग इकडे कोला वाटण्याची उसळ काय, हो हो झुणका काय, हो 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 हो, पुणेरी आळूची भाजी काय, बटाट्याची सुकी भाजी काय, हो 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 हो,
मधी मसाल्याचं तोंडली भात काय, त्याच्यावर असं तूप बीप घातलेलं, हा अशी सोय वगैरे. आणि मग तुम्हाला सांगू, वरण भात साजूक तूप आणल्याबरोबर मसाले भात आला. आमचं वरण भातालाच वर पोचले. कशाचे खाता येतले काय. पहिला वरण भात खायचा, मग मसाले भात, मग आलं जिलेबी, मग इथे 2 कडी 4 कडी, त्याच्याबरोबर वाट्या मठ्ठा, 20 25 30 कडी झाली. काय वामनराव कसं काय. आपलं काही नाही बुवा, तुम्ही घेत असाल तर आपण घेऊ. चला होऊन जाऊ द्या. ए आण रे, टाक 5. असं एकेकानी 30-40 कडी, पुन्हा तेवढेच मठ्ठा विठ्ठा होऊन काय. मग शेवटी यजमान आले. या नको, आत्मस्थिती नको. क्या बात आहे. एवढं तरी म्हणा. क्या दृष्टांत आहे. हा नको का. इतकं पोट आत्मस्थितीने भरलंय. आता नको नको, पुष्कळ झाला आहे. आहे म्हणून नको. विठ्ठला विठ्ठला काय म्हटलं. नको म्हणून नको नाही. आहे भरपूर. काय लग्न झालंय पुन्हा एक बघायला आला, तुमची कुंडली द्या. तो म्हणला हिच्याजवळ मागून घे. ते म्हणले काका काय म्हणता, गावात नव्हता होय, आमच्यावर अक्षता. अहो मी बायको आहे कुंडली. काय 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 तुम्ही 2 केल्या होय. हा म्हणला अहो नको का आहे म्हणून नको. तसं आत्मस्थिती नको म्हणण्याचा अर्थ जी आहेच आहे ती तू काय देतोस, काय देतोस. लक्षात ठेवा. म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. आता हे सगळं कळलं, एकरूपता कळली. आता मी भक्त तू देवाईसे करी. खलास. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती. कोणची भक्ती. ही भक्ती कशी आहे सांगू का. अमृतानुभवाच्या ओवीतून. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. देव देऊळ परिवारू काय म्हणतायत. हा व्यवहार कशी आहे, भक्ती कशी आहे. देव आई बसा खाली तिथे, ते पाडाल काहीतरी होईल. अहो बसा, असं काय करतात ते. बसा खाली, ते कॅमेरा पाडाल काहीतरी कराल. एवढ्या माणसातून कुठे पुढे येता. बसा ना निवांत तिथे. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू. तुम्ही अजंठाची लेणी बघितलीत. वेरूळची वेरूळची लेणी कशी आहेत बघा. हा एकच डोंगर, बाहेरचं देऊळ, गाभारा, खांब, आणि तिथे एक मध्ये शिवलिंग आहे. देव देऊळ परिवारू की जी कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. तसा एक विश्वामध्ये एक देव एक देऊळ सगळं करून त्याचंच असा खेळ करत येत असेल तर का ऐक्याचे मुद्दल न मोडे. साजिरेपणाचा लाभू न जोडे तरी लाभू न मोडे, तरी स्वतरिंगाची मुकळे तुरंबू का पाणी. त्याला जोडीला हे होऊया. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कन कान व्हावा. म्हणून अद्वैती भक्ती आहे. अद्वैती भक्ती आहे. पुढचा ऐका. हे अनुभवाचे जोगे नभे बोलायचे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, आणि तव तव हसती मथुरेच्या गे. म्हणून देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चार. आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा. आपलेपणाचा विसर सहज घडला, करावा लागला नाही. बरोबर आहे ना. आपुलीचा विसर सहज 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 करून टाक. भोळा शब्दाचा अर्थ सहजता आहे. भोळा शब्दाचा अर्थ भोळा नाही. भोळा शब्दाचा अर्थ काय. आपुलियाचा विसर भोळा. गोविंद घ्या कोणी दामोदरी घ्या गे रे, नाही का. देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चार. आता एवढी एकरूपता झाल्यानंतर आपुलियाचा विसर का. गोविंद कळा कौतुके. कारण सर्व ठिकाणी गोविंदाची कळा बघितल्यानंतर सगळं संपलं. आता
काही शिल्लक राहिलं नाही. आणि असं घडल्यानंतर सगळ्या मथुरेच्या हसू लागल्या. मग त्यातली एक म्हणाली, अगं 1 पाव किलो दामोदर दे. दुसरी म्हणली 1 अर्धा किलो गोविंद दे. तिसरी म्हणली अगं 1 किलो माधव दे. ते म्हणले जरा उतरायला खाली मदत कर. डेरिया माझी कानोबा झाला भारी. डेरिया माझी कानोबा झाला भारी. उचंबळे गोरस सांडे बाहेरी. नाही दिसत तुम्हाला? उचंबळे गोरस सांडे बाहेरी. सांडे बाहेरी. अहो त्या मटक्यामध्ये जे ताक होतं की नाही, एखादा दगड जरी टाकला तरी असं बाहेर येतं, कारण त्याच्यापेक्षा ते दगड जागा घेतं त्याची. सायन्स बिन्स बघितलं की नाही, ते संशोधन शाळेत आम्हाला दाखवायचे. ते असं टाकलं की ते बाहेर सांडायचं. ते म्हणे दगड टाकल्यावर का सांडलं? जोरात तर टाकला नाही. अरे तेवढी जागा त्या दगडाने आटल्यानंतर जे एक्स्ट्रा होतं ते बाहेर आलं. हां, तसं प्रभूने वास्तव्य केल्यानंतर काय झालं? उचंबळे गोरस सांडे बाहेरी. हां, प्रभूचा प्रेमाचे तुषार बाहेर पडू लागले. डोळ्यातून तेच, कानातून तेच, वाणीतून तेच, हृदयात तेच. उचंबळे गोरस सांडे बाहेरी. आणि असं मडक्यावरचं झाकण काढल्याबरोबर असा उभा राहिला. श्याम सुंदर असे ते ताक लोणी डोक्यात गेलेलं, असं ते ताकाचे थेंब गळतायत, असं करताय. काय मथुरेच्यानी बघितलं, त्यांनाही काही कळेना. ध्यान मानसी लागले, त्यांनाही काही कळेना काय म्हणावं. अरे 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 तिथेच व्यासही मागे फिरत होते, कारण त्यांनी अनेक वेद लिहिले, शास्त्र लिहिली, पण समाधान नव्हतं. आणि ज्या दिवशी भगवंताचे गुणगान गायला सुरुवात केली, नारदानी सांगितलं, अरे एवढं लिहिलंस पण असमाधानी आहे. ते म्हणले काय करू काय करू? नुसती वेदांताची चर्चा केलीस, आता प्रभूची गुणगान गा, हरिलीला गा. आणि मग गोकुळामध्ये आले. आणि जेव्हा गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, त्यातल्या एका गवळणीला म्हणाले ती पाठी माझ्यावर डोक्यावर दे. ती घेऊन बद्रिकाश्रमाला गेले. गजाननाला बोलवलं आणि सांगितलं आता लिहून घ्या, लिहून घ्या. आणि मग ती कथा प्रगट झाली. गोविंद घ्या कोणी. आता एवढं झाल्यानंतर कोणी हसेना नाही तर कोणी काही का करेना. काय झालं? न्याळे काय दृष्टांत काय झालं म्हटलं की तो आलाच बघा तयारातून, अशी म्हणजे ती किमी आहे बरं का. नवीन लग्न झालेलं, नवीन पोर झालेलं बरं का, ते नवीन पोराने ते पोर झालेलं पकडतं सुद्धा येत नाही. ते लंगोट इथे येते, ते खालचं इकडे येतं, ते काय येते, ते सावरता सावरता तिचा पदर इकडे येतं. काय सगळी त्रेधा तिरपीट झालेली असते. तितक्यात ते कार्ट रडतं, तितक्यात ते नवरा हाक मारतो, चहा झाला का नाही काय. आणि खवचट नंदुली असते, ते तिकडून बघून असते. तू का म्हणे हसे जन नाही काणते ठाई. ती सुद्धा मस्ती मस्त होती. ते म्हणली हास, काही बिघडत नाही, पण झालं नसतं तर जे हसं झालं असतं ते आता हसं नाही आहे. हे हसं सुद्धा कौतुकाचं आहे. तू का म्हणे हसे जन नाही कानते ठाई. अगं जाऊ दे का, अजून तुझं जर होऊ दे, मग बघ मीच येईन तुझ्या बाळांपणाला, मग तुला शिकवीन काय. तुला पास्ता सुद्धा यायचं नाही, मला शिकवावं लागेल. तेव्हा तू असणार नाहीस, मी असणार आहे. तसं नुसता गप्पा मारू नका वेदांताच्या, या आमच्या कृष्ण सख्याचं प्रेम पाना प्यायला, प्रभू प्रेमाचा पाना प्यायला या, मग तुम्हाला हसणार नाही. मग तुम्ही म्हणाल आय तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, हाय तुका म्हणे हासे जन, हाय तुका म्हणे हासे जन. नाही कान दये ठाई.
मन मंदिरा गजर भक्तीचा